आपण अशी कल्पना करूया की एका पहाटे देशातले सगळे मोठे नेते अचानक गायब झालेत. म्हणजे अक्षरशः रातोरात. हो, रातोरात. 9 ऑगस्ट 1942 ची ती रात्र. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यांसारख्या सर्वोच्च नेत्यांना ब्रिटिशांनी अचानक अटक केली. आणि सकाळी जेव्हा ही बातमी बाहेर आली तेव्हा सर्वसामान्यांसमोर पुढची दिशा सांगणारं कुणीही नव्हतं. फक्त एक भयंकर पोकळी आणि अस्वस्थ करणारी शांतता होती. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा उद्देश याच परिस्थितीचा वेध घेणं हा आहे. नक्कीच, कारण आपल्याकडे असलेल्या ऐतिहासिक नोंदी, दुर्मिळ वर्तमानपत्रांचे दाखले आणि प्रतिसरकारच्या कार्यपद्धतीचे जे स्रोत आहेत ते एका अत्यंत वेगळ्या वास्तवाकडे बोट दाखवतात. अगदी बरोबर. जेव्हा हे वरचं मॅनेजमेंट गायब झालं तेव्हा सर्वसामान्य माणसाने, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याने आणि शाळेत जाणाऱ्या मुलांनी हा लढा स्वतःच्या हातात कसा घेतला हे आपण आज उलगडून बघणार आहोत. कारण नेतृत्व अचानक काढून घेतलं की लोकांमध्ये भीती निर्माण होईल आणि चळवळ तिथेच संपेल, हा ब्रिटिशांचा कयास होता. पण घडलं नेमकं उलट, नाही का? हो, घडलं पूर्णपणे उलट. 9 ऑगस्टला नेत्यांच्या अटकेची बातमी जेव्हा महाराष्ट्राच्या गावागावांत पोचली तेव्हा तिथे भीतीची नव्हे तर संतापाची लाट उसळली. म्हणजे लोकांना हे स्पष्टपणे समजलं होतं की आता आपल्याला सांगायला कोणीही येणार नाहीये. बरोबर. जे काही करायचंय ते आपल्यालाच करायचंय. आणि याच संतापातून स्थानिक पातळीवर असे नेते तयार झाले ज्यांनी कधी राजकारणात भाग घेतला नव्हता. या संतापाचा सर्वात तीव्र आणि अंगावर काटा आणणारा उद्रेक आपल्याला सातारा जिल्ह्यात पाहायला मिळतो. हो, वडूजची घटना. अगदी तेच. आपल्या स्रोतांमध्ये 9 सप्टेंबर 1942च्या वडूज येथील घटनेचा अतिशय सविस्तर उल्लेख आहे. 1500 लोकांचा एक शांततापूर्ण मोर्चा तिथे गेला होता. आणि तो मोर्चा हिंसक नव्हता. परशुराम घारगे या स्थानिक तरुणाच्या नेतृत्वात हे लोक वडगावावरून वडूजपर्यंत सुमारे 13 मैलांचं अंतर चालून आले होते. 13 मैल? आणि तेही शांततेत. मग तिथे असा कोणता प्रसंग उद्भवला ज्यामुळे ब्रिटिशांनी थेट गोळीबाराचा निर्णय घेतला? इथे सर्वात आश्चर्यकारक आणि भयानक गोष्ट म्हणजे तिथे तैनात असलेले मामलेदार अंकली आणि फौजदार बिंडीगिरी यांची मानसिकता. अच्छा, काय होतं त्यांच्या मनात? त्यांनी कचेरीपासून साधारण 150 फूट अंतरावर या 1500 लोकांच्या मोर्चाला अडवलं. मोर्चेकऱ्यांनी कोणताही विरोध न करता तिथेच भर उन्हात बैठक मारली. पण ब्रिटिशांच्या मनात एक वेगळीच धास्ती होती. त्यांना नुसती गर्दी पांगवायची नव्हती का? नाही, त्यांना एक असा धडा शिकवायचा होता ज्याने पुन्हा कोणीही डोकेवर काढण्याची हिंमत करणार नाही. फौजदार बिंडीगिरीने कोणताही इशारा न देता अचानक गोळीबाराचे आदेश दिले. बापरे. आणि यातला सर्वात क्रूर भाग असा की जमाव पांगवण्यासाठी नेहमी पायावर गोळ्या मारण्याचा नियम असतो. पण वडूजमध्ये हे सर्व नियम धाब्यावर बसवून थेट लोकांच्या छातीवर आणि डोक्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हे एखाद्या न्यूक्लिअर रिॲक्टरमधून कंट्रोल रॉड्स काढून घेण्यासारखं होतं. म्हणजे कसं? म्हणजे बघा, गांधीजी आणि इतर राष्ट्रीय नेते हे त्या रिॲक्टरमधले कंट्रोल रॉड्स होते जे चळवळीची ऊर्जा नियंत्रित आणि अहिंसक ठेवत होते. ब्रिटिशांनी ते रॉड्स काढून घेतले. त्यांना वाटलं रिॲक्टर बंद पडेल. अगदी. पण प्रत्यक्षात नियंत्रण सुटल्यामुळे ती ऊर्जा एका भयंकर स्फोटासारखी बाहेर पडली. वडूजमध्ये जेव्हा गोळ्या चालल्या तेव्हा परशुराम घारगे यांच्या थेट छातीत गोळी घुसली. आणि तरीही त्यांनी मरेपर्यंत तिरंगा खाली पडू दिला नाही. होय, ते खाली कोसळेपर्यंत झेंडा उंचावलेलाच होता. तिथे 9 जणांनी हौतात्म्य पत्करले. आणि दडपशाहीची परिसीमा इथेच संपत नाहीये. गोळीबारानंतर जखमींना साधी वैद्यकीय मदतही नाकारण्यात आली. हे तर अमानुष आहे. हो, पोलिसांनी वडगावला जाऊन लोकांचा जो छळ केला तो भयानक होता. वडगावचे जे पोलीस पाटील होते, खाशाभा घारगे, त्यांना हातपाय बांधून रक्त ओकेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. आणि या सगळ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची काय प्रतिक्रिया होती? ब्रिटिश प्रशासन इतकं निर्ढावलेलं होतं की या कृत्याबद्दल अंकली आणि बिंडीगिरी यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना बढत्या देण्यात आल्या. अरे चा, म्हणजे दडपशाही करून लोकांना घाबरवण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू होता. हो, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. नक्कीच नाही, कारण नुसता संताप आणि रागाने क्रांती टिकत नाही. त्याला एका शिस्तीची आणि संघटनेची गरज असते. बरोबर. वडूजच्या या घटनेनंतर आपण भौगोलिकदृष्ट्या विदर्भाकडे गेलो तर तिथे या लढ्याला एक वेगळंच स्वरूप प्राप्त झालेलं दिसतं. विदर्भातील लढा खूपच वेगळ्या धाटणीचा होता. हो, कारण तिथे हा संताप केवळ रस्त्यावरचा राहिला नाही, तर त्याला एका खोल सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रबोधनाची जोड मिळाली. विशेषतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा भाग स्रोतांमध्ये अत्यंत रंजकपणे मांडला आहे. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर तुकडोजी महाराजांचं योगदान हे पारंपरिक राजकारणापेक्षा खूप वेगळे होते.
त्यांनी भजनांच्या आणि कीर्तनांच्या माध्यमातून लोकांच्या मानसिकतेवर थेट प्रहार केला. हो, त्यांची ती प्रसिद्ध ओळ आहे ना स्रोतांमध्ये, होय, झाड झडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेंगी किनारे. बाबरे, हे शब्द अतिशय सूचक आहेत. नक्कीच. बासरी सोडून द्या आणि सुदर्शन चक्रधारी बना, असा थेट संदेश ते तरुणांना देत होते. जेव्हा एक आध्यात्मिक गुरु स्वतःच्या अनुयायांना भक्त बनेंगी सेना असं सांगतो, तेव्हा त्याचा प्रभाव खूप मोठा असतो. तो मानसिक प्रभाव कोणत्याही राजकीय भाषणापेक्षा कितीतरी पटींनी जास्त असणार. आणि याच ऊर्जेचा परिणाम आपल्याला 16 ऑगस्ट 1942च्या नागपंचमीच्या दिवशी दिसतो. आष्टी आणि चिमूरचा उठाव. अगदी. या विदर्भातील गावांमध्ये एक अभूतपूर्व असा उद्रेक झाला. चिमूरमध्ये जमावाचा राग इतका अनावर झाला की त्यांनी थेट एसडीओ डुंगाजी आणि इन्स्पेक्टर जरासंग यांना ठार केले. आणि यावली गावातही लोकांनी पोस्टाची पेटी फोडून सरकारी दफ्तर ताब्यात घेतले. पण इथे माझ्या मनात एक तांत्रिक प्रश्न निर्माण होतो. कोणता? आजच्या काळात आपल्याला एखादं आंदोलन उभं करायचं असेल तर इंटरनेट आहे, व्हॉट्सॲप आहे. त्या काळात टेलिग्राफ आणि फोनवर तर ब्रिटिशांचं नियंत्रण होतं. हो, ते तर होतच. मग एका गावातून दुसऱ्या गावात अचूक वेळेवर हे उठाव कसे समन्वयित केले गेले असतील? कोणती यंत्रणा होती त्यांच्याकडे? हाच तर खरा मास्टर स्ट्रोक होता. त्यांनी ब्रिटिशांची संपर्काची साधनं वापरलीच नाहीत. त्यांनी स्वतःची एक पारंपरिक पण अत्यंत प्रभावी यंत्रणा उभी केली. म्हणजे कशी? तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेली आरती मंडळे हे त्याचं मुख्य केंद्र होतं. शामराव दादा मोकद्दम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मंडळे अतिशय शिस्तबद्धपणे काम करत. जत्रा, कीर्तने, भजनाचे कार्यक्रम हेच त्यांचं सोशल नेटवर्क होतं. अच्छा, म्हणजे भजनाच्या आडून निरोप जायचे? हो, एका गावातून दुसऱ्या गावात निरोप देण्यासाठी गुप्तहेर, विद्यार्थी आणि विशेषतः साध्या वेशातील वारकरी यांचा वापर होत असे. ब्रिटिशांच्या गुप्तहेरांना वाटायचं की लोक भजनाला चाललेत. पण प्रत्यक्षात त्या भजनाच्या तालावर पुढच्या उठावाची तारीख आणि वेळ ठरवली जायची. अगदी बरोबर. हे एक सेंद्रिय आणि जिवंत नेटवर्क होतं, ज्याला हॅक करणं ब्रिटिशांना कधीच शक्य झालं नाही. म्हणजे ब्रिटिशांच्या संपर्काच्या रडारच्या अगदी खालून ही यंत्रणा काम करत होती. भारीच आहे. पण केवळ मोर्चे काढून ब्रिटिश देश सोडून जाणार नाहीत याची जाणीव महाराष्ट्रातल्या काही धुरंधरांना लवकरच झाली. हो, कारण ब्रिटिशांना खऱ्या अर्थाने हरवायचं असेल तर त्यांची संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थाच मोडून काढावी लागेल. आणि इथूनच सुरुवात होते साताऱ्याच्या त्या ऐतिहासिक आणि थरारक प्रतिसरकारची. प्रतिसरकार किंवा पॅरलल गव्हर्नमेंट ही केवळ एक संकल्पना नव्हती, तर ते एक प्रत्यक्ष चालवलं गेलेलं समांतर प्रशासन होतं. क्रांतिसिंग नाना पाटील यांनी भूमिगत राहून या सरकारची स्थापना केली. स्रोतांनुसार साताऱ्याचे चक्क 18 प्रशासकीय गट पाडण्यात आले होते. आणि या प्रशासनाला संरक्षण देण्यासाठी जी.डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली एक सुसज्ज अशी तुफान सेना उभारण्यात आली. तुफान सेना, नावच किती भारी आहे. हो ना. आणि या सेनेच्या प्रमुखाला फील्ड मार्शल असा हुद्दा देण्यात आला होता. यावरून त्यांच्या लष्करी शिस्तीची कल्पना येते. पण प्रशासन चालवायचं, सैन्य पोसायचं म्हटल्यावर पैसा आणि शस्त्रे लागणारच. नक्कीच. आणि हा पैसा त्यांनी कोठून आणला तर थेट ब्रिटिशांच्या खजिन्यातून. हो, शेणोली रेल्वे लुटीचा थरार. अगदी. आपल्या नोंदींमध्ये 7 जून 1943च्या या घटनेचा उल्लेख आहे. त्यांनी रेल्वे अडवून तब्बल 19,716 रुपये लुटले. त्या काळात ही रक्कम खूप मोठी होती. आणि त्यानंतर धुळ्याच्या खजिन्यावर धाडसी हल्ला करून 5.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवली. पण हा पैसा त्यांनी स्वतःच्या खिशात घातला नाही. तो प्रतिसरकार चालवण्यासाठी आणि लष्करी तयारीसाठी वापरला गेला. आता इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. हे अगदी एखाद्या मोठ्या टेक कंपनीच्या हेडक्वार्टरमध्ये बसून. म्हणजे ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून. हो, त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी स्वतःची एक नवी आणि अधिक सक्षम पॅरलल ऑपरेटिंग सिस्टीम चालवण्यासारखं आहे. आणि मूळ कंपनीला म्हणजे ब्रिटिशांना काहीही करता येत नव्हतं. हे उदाहरण अगदी अचूक आहे. आणि ही समांतर सिस्टीम केवळ लुटालुटीपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी लोकांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्नांना हात घातला. म्हणजे त्यांनी स्वतःची न्यायमंडळे स्थापन केली. हो, कारण ब्रिटिशांच्या कोर्टात न्याय मिळायला वर्ष लागायची आणि तिथे भ्रष्टाचार असायचा. प्रतिसरकारच्या न्यायमंडळांनी गावागावात चालणारे तंटे तिथेच अत्यंत जलद गतीने सोडवायला सुरुवात केली. त्यांनी व्यसनमुक्तीची मोहीम हाती घेतली, साक्षरता मोहीम चालवली. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे गावांमध्ये जो गुंडांचा सुळसुळाट होता, ज्यांना अनेकदा ब्रिटिशांचा छुपा पाठिंबा असायचा,
त्या गुंडांचा तुफान सेनेने अतिशय कठोरपणे बंदोबस्त केला. यामुळे सर्वसामान्य माणसाला सुरक्षित वाटू लागलं असेल. प्रशासन कोण चालवतंय यापेक्षा कोण आपल्याला न्याय आणि सुरक्षा देतंय हे लोकांना जास्त महत्वाचं वाटू लागलं. अगदी बरोबर. पण हे सगळं भूमिगत राहून चालवणं सोपं नव्हतं. नक्कीच नाही. ब्रिटिशांचे पोलीस आणि गुप्तहेर सतत त्यांच्या मागावर होते. नेते पकडलेही जायचे, पण या तरुणांनी ब्रिटिशांच्या तुरुंगांनाही जुमानलं नाही. 24 जुलै 1943ची सांगलीच्या मध्यवर्ती तुरुंगफोडीची घटना. हो, वसंतदादा पाटील आणि त्यांचे 14 सहकारी तुरुंगात होते. केवळ पळून जायचं म्हणून ते पळाले नाहीत, तर शस्त्रास्त्रांसह त्यांनी तुरुंग फोडला. तो प्रसंग कल्पनेत आणला तरी अंगावर शहारे येतात. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आलेला. आणि पाठीमागे ब्रिटिशांची सशस्त्र पोलीस फौज त्यांच्या मागावर होती. अशा वेळी या तरुणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या महापुरात उड्या घेतल्या आणि नद्या पोहून पार केल्या. दुर्दैवाने या थरारात अण्णासाहेब पत्रावळे नावाचे तरुण क्रांतिकारक चिखलात रुतले आणि पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मा झाले. हो, पण बाकीचे निसटण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी पुन्हा प्रतिसरकारचं काम सुरू केले. या भूमिगत कारवायांना आणखी एक मोठं परिमाण मिळालं, ते आझाद हिंद फौजेच्या संपर्कामुळे. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे प्रयत्न. बरोबर. त्यांनी केवळ स्थानिक तरुणांची मोड बांधली नाही, तर त्यांनी थेट सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेशी संपर्क प्रस्थापित केला. आणि त्यांनी पंजाबमधनं मनसूर सिंग आणि नानक सिंग या 2 प्रशिक्षित सैनिकांना महाराष्ट्रात आणलं. हो, साताऱ्यातील ढगेवाडीच्या घनदाट जंगलात स्थानिक तरुणांना लष्करी आणि गनिमी काव्याचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. पण दुर्दैवानं एका भीषण चकमकीत नानक सिंग आणि किसन अहीर हुतात्मा झाले. जेव्हा आपण या सर्व घटनांचा क्रम पाहतो ना, वडूसचा छातीवर घेतलेला गोळीबार, महापुरात उडी मारणे, जंगलात लष्करी चकमकी करणे, तेव्हा एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? या तरुणांना मृत्यूची भीती का वाटत नव्हती? म्हणजे जगण्याची धडपड ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. मग हे लोक मृत्यूच्या दिशेने इतक्या सहजतेने कसे जात होते? तसं पाहिलं तर याचं उत्तर त्यांच्या ध्येयाच्या व्यापकतेमध्ये आहे. जेव्हा एखादा विचार माणसाच्या मनात इतका खोल रुजतो की तो त्याच्या वैयक्तिक अस्तित्वापेक्षा मोठा होतो, तेव्हा मृत्यूची भीती आपोआप संपते. अगदी. त्यांना पूर्ण कल्पना होती की कदाचित ते स्वातंत्र्याची प्रत्यक्ष पहाट पाहण्यासाठी जिवंत नसतील, पण त्यांच्या सांडलेल्या रक्तावरच ती पहाट उगवणार आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. ते स्वतःला एका मोठ्या इमारतीचा पाया समजत होते, जो जमिनीखाली गाडला जाणार होता, पण ज्यावर एक स्वतंत्र देश उभा राहणार होता. खरंय. आणि या लढ्याचे आणखी एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य स्रोतांमधून समोर येते. तो लढा कोणत्याही एका विशिष्ट विचारधारेचा किंवा गटाचा नव्हता. संपूर्ण देश एकाच धाग्याने जोडला गेला होता ना? हो, ऐतिहासिक नोंदी स्पष्टपणे दाखवतात की या चले जाव चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचाही तितक्याच ताकदीने सहभाग होता. आपल्या स्रोतांमध्ये काही विशिष्ट नावांचा उल्लेख आहे ना? हो, चिमूरच्या लढ्यात आपण ज्या गोळीबाराचा उल्लेख केला, तिथे छातीवर गोळी झेलणारे बालाजी रायपूरकर हे संघाचे स्वयंसेवक होते. आणि केवळ चिमूरमध्येच नाही, रामटेक येथे जेव्हा मोठा जमाव युनियन जॅक उतरवून तिरंगा फडकवण्यासाठी गेला होता, तेव्हा पोलिसांना गोळीबार करण्यापासून रोखणारे बाळासाहेब देशपांडे हे देखील संघाचेच होते. त्यांनी तर थेट एका पोलिसाला मिठी मारून गोळीबार थांबवला होता. याशिवाय नंदुरबारमध्ये अवघ्या 15 वर्षांच्या शिरीष कुमारसोबत जे शशीधर केतकर हुतात्मा झाले, आणि बिहारमधील पटणा सचिवालयावर झेंडा फडकवताना शहीद झालेले देवीपत चौधरी आणि जगपती कुमार, या सर्व नोंदी आपल्याला एकाच सत्याकडे नेतात. जेव्हा रक्ताचा सडा पडत होता तेव्हा कुणीही आपला पक्ष किंवा राजकीय अजेंडा पाहत नव्हतं. त्यांच्यासमोर केवळ आणि केवळ भारतमाता होती. हा इतिहास वाचताना ऊर अभिमानाने भरून येतो. पण जेव्हा आपण आजच्या वास्तवाकडे नजर टाकतो तेव्हा तोच ऊर वेदनेने भरून येतो. तुम्ही पुसेसावळीच्या स्मारकाबद्दल बोलताय का? हो, आपण या बलिदानाचा आज कसा आदर करत आहोत? स्रोतांमध्ये दिलेल्या बातमीनुसार खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील हुतात्मा स्मारकाची आजची अवस्था अतिशय विदारक आहे. ज्या 9 वर्षीय आनंदा गायकवाडसारख्या कोवळ्या मुलांनी देशासाठी प्राणांची आहुती दिलीये, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक उभारण्यात आले होते. आणि यातला सर्वात मोठा विरोधाभास बघा. ज्या प्रतिसरकारने गावोगावच्या भ्रष्ट लोकांना वठणीवर आणले, लोकांचे शोषण थांबवले, त्याच क्रांतिकारकांच्या स्मारकाला आज भ्रष्ट ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमुळे तडे गेले आहेत. शासनाने 2017-18 मध्ये या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी
13,21,000पेक्षा जास्त निधी दिला होता. पण तिथे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले, वरवरची मलमतट्टी करून निधी लाटण्यात आला. आणि परिणामी त्या स्मारकाला अक्षरशः भेगा पडल्या आहेत. तर या सगळ्याचा अर्थ काय? ही केवळ एका इमारतीची पडझड नाहीये. हा थेट त्या मूल्यांचा अपमान आहे ज्यासाठी त्या पिढीने हसत हसत मृत्यूला कवटाळले. स्मारकात आजचे अधिकारी स्वतःचा फायदा पाहतायत. हा विरोधाभास अत्यंत चिडाळणारा आहे. आपण भौतिक स्मारकं उभी करू, पण त्यांच्या विचारांचं स्मारक आपण कधीच उद्ध्वस्त करून टाकले का असा प्रश्न पडतो. म्हणूनच हा इतिहास केवळ तारखा आणि नावांपुरता मर्यादित न ठेवता त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. नक्कीच. 1942चा लढा हा केवळ दिल्ली किंवा मुंबईतील राजकीय नेत्यांचा लढा नव्हता. तो खऱ्या अर्थाने तळागाळातील शेतकऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा आणि सामान्य माणसांचा लढा होता. आणि या सर्व प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. भौतिक स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच या सामान्य माणसांनी स्वतःच्या मनात एक स्वतंत्र व्यवस्था उभी केली होती. बरोबर. आणि इथेच मला एक अंतिम विचार मांडायला आवडेल. कोणता विचार? प्रति सरकारने स्थापन केलेल्या न्यायमंडळांचा आपण मगाशी उल्लेख केला. वरवर पाहता तो केवळ स्थानिक तंटे सोडवण्याचा एक मार्ग वाटतो. हो, तसंच वाटतं. पण जर आपण याच्या मुळाशी गेलो तर ती ब्रिटिशांच्या न्यायव्यवस्थेवरील आणि त्यांच्या सत्तेवरील सर्वात मोठी मानसिक कुरघोडी होती. म्हणजे तुम्ही म्हणताय की सत्ता ही केवळ बंदुकीच्या बळावर चालत नाही. अगदी, ती लोकांच्या मानसिक स्वीकृतीवर चालते. जेव्हा साताऱ्यातील खेड्यातल्या लोकांनी ब्रिटिशांच्या कोर्टात जाणेच बंद केले, तेव्हा काय झाले? तेव्हा ब्रिटिशांचे कायदे आणि त्यांचे अस्तित्व तिथेच संपुष्टात आले. बरोबर. शारीरिकदृष्ट्या 15 ऑगस्ट 47ला देश स्वतंत्र होण्याच्या कितीतरी वर्षे आधीच ह्या प्रतिसरकारच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राने मानसिक आणि प्रशासकीय स्वातंत्र्य अनुभवले होते. बापरे, त्यांनी ब्रिटिशांना त्यांच्या मनातूनच चलेजाव केले होते. हो. हा विचार आपण आजच्या प्रशासकीय व्यवस्थेत कसा लागू करू शकतो याचा विचार नक्की करा. म्हणजे स्वातंत्र्य हे कागदावर मिळण्याआधी ते लोकांच्या मानसिकतेत मिळवावं लागतं. जेव्हा मनातील गुलामगिरी संपते तेव्हा बाह्य गुलामगिरीला टिकून राहण्यासाठी आधार उरत नाही. खरंय. हां, खरोखरच अस्वस्थ करणारा आणि प्रेरणादायी विचार आहे. आज आपण कोणत्याही परकीय सत्तेच्या गुलामगिरीत नाहीये, पण आजही आपण भ्रष्टाचार